18 जुलैला उद्धव ठाकरे यांचं नागपुरातील याच राम मंदिरामध्ये रामरक्षा पठण आणि आंदोलन आहे। परंतु मंदिर प्रशासनाकडे अद्याप कुठलीही परवानगी मागण्यात आलेली नाही। मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष रवी वाघमारे जे आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार? 18 तारखेला आंदोलन आहे, तुम्हाला तुमची काय भूमिका आहे? आमचं मंदिर जे आहे हे धार्मिक आहे। इथे रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हे सगळं प्रत्येक भक्त करू शकतो, पण हा राजकीय आखाडा नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन कधीच करू दिलं नाही। आज आमचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस आमचे आजू सदस्य आहेत, पण आज भाजपने जरी म्हटलं तरी आम्ही त्यांना इथे आंदोलन करू देणार नाही। कारण मंदिर हे मंदिर आहे। तुमच्या राजकारणाच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर काढून, जोडे काढून बाहेर काढून तुम्ही मंदिरात यायला पाहिजे। आमच्या मंदिराचं स्वरूप असं आहे की इथे अनीस अहमद असो का प्रकाश गजभिये असो का विकास मुत्तेमवार, आता विकास ठाकरे, हे सगळे लोक येतात आणि प्रत्येक वेळेस आमची शोभायात्रेची पालखी वाहतात। त्याच्यामुळे इथे पक्षाचा आम्ही भेद करत नाही आणि आमच्याकडे अजून कोणतंही पत्र आलं नाही। आता तसं जर पाहिलं, अजूनही अधिकृत परमिशनसाठी पत्र नाही, अजून आमच्याकडे काहीही पत्र आलं नाही। त्याच्यामुळे आणि रामरक्षा म्हणायला परवानगी लागत नाही। राम सगळ्यांचा आहे, कोणी यावं इथे रामरक्षा म्हणावी आणि जे काही आंदोलन असेल किंवा राजकारण असेल त्यांनी मंदिराच्या बाहेर करावं, एवढी आमची नेहमीच हे राहिलेली आहे। उद्धव ठाकरे त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांसोबत या ठिकाणी येणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये जी दानचोरी झाली त्याचा निषेध करण्यासाठी ते या राम मंदिरात आंदोलन करणार। अयोध्येतील राम मंदिराची चोरी जो आहे हा अत्यंत जटिल असा प्रश्न मला वाटतो, कारण त्यात भावनाही आहे, भ्रष्टाचारही आहे, चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन नाही आहे। त्याच्यामुळे काही झालं असेल, समजा तिथे काय झालं आहे आम्हाला कोणालाच माहिती नाही। पण विरोधात उद्धव ठाकरे राज्यभर आंदोलन करणार आहे, रामरक्षा पठण करणार आहे आणि त्याची सुरुवात नागपुरातून होती आहे, तुमच्या मंदिरातून होती आहे। हे आत्ता तुमच्याचकडनं मला कळतं आहे, TV9कडनं आम्हाला हे कळालं आहे। आमच्या मंदिरात कोणी येऊन रामरक्षा म्हणायला आमची कधीच हरकत राहणार नाही, कारण हे रामाचं देऊळ आहे। इथे येऊन रामरक्षा म्हणा, पण राजकारण इथे कोणत्याच प्रकारचं आम्ही कधीच होऊ देत नाही। मग आता ते येणार आहे तर त्यांना काय सांगणार तुम्ही? कशी काय भूमिका असेल, मंदिर प्रशासनाची काय भूमिका असेल? आमच्याकडे अजून त्यांचं पत्र आलं नाही। जेव्हा पत्र येईल तेव्हा आम्ही त्यांना स्पष्ट सांगू की तुम्ही इथे येऊन फक्त रामरक्षा म्हणू शकता, पण याच्यानंतर बाकीही तुम्हाला काही निषेध करायचा आहे किंवा त्या अयोध्येतल्या मंदिराबद्दल काही प्रश्न असतील तर हे तुम्ही मंदिराच्या बाहेर याच्याबद्दल चर्चा करा, बोला। याच्या आधी जेव्हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लागला होता तेव्हा रवी राणा त्यांची बायको आले होते हनुमान चालीसा म्हणायला, तेव्हा आम्ही त्यांनाच म्हटलं होतं की तुम्ही तुमचे 2-4 हजार लोक घेऊन येऊ शकत नाही, तुम्ही 2 जण या, मी तुमच्यासोबत हनुमान चालीसा म्हणतो। ते फक्त 2 आले, हनुमान चालीसा म्हणतात, निघून गेले। मग आता उद्धव ठाकरे त्यांच्या समर्थकांसहित येणार आहे, मोठ्या संख्येने लोक असण्याची शक्यता आहे। त्यांना किती लोकांना तुम्ही प्रवेश देणार आहात? नाही, हे मंदिर आहे, याच्यात मंदिरात ज्याला यायची इच्छा आहे त्याला प्रवेश नाकारण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही, कारण हे मंदिर असं आहे, मंदिर सगळ्यांचं असतं, राम सगळ्यांचा आहे। आज तर आम्ही सगळ्या धर्मांचा आहे म्हणतो। किती लोक घेऊन येऊ शकतात? ते काही मर्यादा ठेवलेली आहे? नाही, आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला मर्यादा घालू शकत नाही, पण इथे जितके लोक बसतील, दाटीवाटी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, या दृष्टीने जे काही करणारे आहेत, राम भक्त जर असतील स्वतः ते, तर त्यांनी आपल्या मर्यादेत राहून सगळं काम करावं, एवढी आमची अपेक्षा राहील। देवेंद्र फडणवीस जी आजीवन सदस्य आहे या मंदिराचे? हो, कधीपासून? देवेंद्र पहिला कॉर्पोरेटर आमच्या रामनगरचा, म्हणजे तो जेव्हा 21.5 वर्षाचा होता तेव्हा त्याला आमच्या रामनगरनी नगरसेवक बनवलं होतं। पण आमच्या मंदिराचा कोणताही पक्षाशी काहीही संबंध नाही आहे। वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पक्षाचे लोक येतात। विकास ठाकरे, त्याचा मुलगाही आत्ता आले होते। त्याच्यामुळे असं नाही की हे एक भाजपचं मंदिर आहे, पण जर यांना यायचं असेल उद्धव ठाकरेंना, त्यांनी इथे यावं, रामरक्षा म्हणावी आणि जावं। परमिशन आतापर्यंत मागितलेली नाही? अजून मागितली नाही आहे। आंदोलनाला परमिशन नाही? नाही, आंदोलनाला परमिशन देणार नाही। रवीजी, खूप खूप धन्यवाद। रवी वाघमारेजी राम मंदिर, रामनगरचं जे मंदिर आहे तिथले अध्यक्ष आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे मंदिर काही राजकीय आखाडा नाही। रामरक्षा पठण करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊ शकतात, परंतु आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाहेर काढून। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.